लोकसभेची निवडणूक संपता शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीची मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे। शरद पवार सध्या बारामती परिसराचा दौरा करत आहेत। 6 गावांमध्ये त्यांनी जनतेशी संवाद साधला। जनतेच्या पाठिंब्यामुळे यश मिळालं असून विधानसभेसाठी अशीच तयारी करावी लागेल असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलंय। राज्य हातात घ्यायचं असेल तर येत्या 2 ते 3 महिन्यात जोमाने कामाला लागायला हवं अशा सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्या। दरम्यान बारामतीच्या निवडणुकीवरती त्यांनी भाष्य करत अजित पवारांवरती निशाणा साधलाय। तुमच्या फाशीनं निवडणूक झाली, तुमच्या फाशीनं यश मिळालं। आता याच्यानंतरची निवडणूक विधानसभाची त्याचा विचार आपल्याला करावा लागेल आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीनं महाराष्ट्राचं राज्य हे त्याच्या हातात घेता येईल हा प्रयत्न आम्हाला लोकांचा राहील। आणि ही जे कामं करायची असतील ते राज्य हातात राहील। आपण राज्य हातामध्ये ठेवण्याच्या दृष्टीनं पावले टाकावी लागतील आणि तेच काम आता करायचं या 2-3 महिन्यात। देशाचं लक्ष असलेली निवडणूक होती। महाराष्ट्रात कुठेही गेला तर चर्चा असायची बारामतीला काय होणार। दिल्लीमध्ये गेलो तिथे चर्चा बारामतीची, परदेशात सुद्धा चर्चा बारामतीची आणि लोकांना चिंता वाटायची। पण ज्या वेळेला मतपेटी मोजली त्यावेळेला बारामतीकडे आपली वहिवाट जिथे आहे त्या वहिवाटीच्या बाहेर जात नाही। निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला, विसरून जायचं, लक्षात ठेवायचं नाही। सुधाचं राजकारण आपण कधी करत नाही। पण एक गोष्ट बारामती तालुक्यात जनतेने सिद्ध केली, नेते गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही। शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवी पिढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचारानं पुढची पावलं टाकावी लागतील।